माझी कॉन्सेप्ट अशी आहे, की अ, Ola, Uber जसे आहे की नाही, डॉक्टर सगळे त्या ॲपवरती रजिस्टर होतील हं, आणि मॅपमध्ये आपल्या आसपासचे डॉक्टर तिथे त्या ॲपमध्ये दिसतील हं, आणि जवळच्या शेतकऱ्याला जर कोणाला आवश्यकता असेल, डॉक्टर पाहिजे असेल, ती जी तुम्ही 2,00,000ची गाय आणताय ती अगोदर कालवडच असणार आहे ना. हं. म्हणजे आजची कालवड आहे, ती उद्याची गाय आहे. मला मानणारा थोडासा Instagramवरचा वर्ग होता. कारवडी तयार केल्या, गायी तयार केल्या, ते विकायच्या कुठं? त्याच्यामध्ये Facebookमध्ये जसं मार्केट प्लेस जसं आहे, तसं तुमच्या गायी तिथे त्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही टाकू शकता. तुम्ही गाय त्याच्यामध्ये ॲड करा, रजिस्टर करा. रजिस्टर म्हणजे असं काय गव्हर्नमेंटचा फॉर्म रजिस्टर करण्यासारखं असं नाही. गायीचा फोटो काढायचा, तिचं नाव टाकायचं. की आता तुम्ही एवढं ॲप्लिकेशन डेव्हलप केलं किंवा दुग्ध व्यवसायाचं तुम्ही ते केलं. त्यातनं ॲक्चुअल किती लोकांना याचा फायदा झालाय? किती लोकं त्याचा फायदा घेतात आणि कसा फायदा घेऊ शकतात ते लोकं? किती आयडियली किती लोकं पाहिजे? म्हणजे प्रत्येक गावात 1 जण पाहिजे? प्रत्येक गावात एक दवाखाना पाहिजे. ओके. जसं प्रत्येक गावामध्ये माणसाचा दवाखाना असतो, बिलकुल तसा प्रत्येक गावामध्ये एक पशूंचा दवाखाना असला असला पाहिजे. पाहिजे. म्हणजे बुलचा जो स्पर्म असतो, तो स्पर्म अ, ह्याच्याखाली मायक्रोस्कोप खाली तो सेपरेट केला जातो. त्याला फर्टाईल करण्यासाठी जे फिमेलचं एग असतं, ते एग, ते स्पर्म, तर त्यांनी स्वतःच्या नावासमोर कधी डॉक्टर लिहिणार नाहीत किंवा डायलॉगबाजी करणार नाहीत. आणि हे कुठले डिप्लोमा होल्डर लोकं काय करतात, स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लिहायचं, एखादा डायलॉग काढायचा. कुठला डायलॉग परवाचा होता, अमुक-अमुक डॉक्टर आपटीचं 30 दिवसाची गाय गाभ आहे का नाही हे तपासणं सुद्धा गुन्हा आहे. 30 दिवसात तुम्ही तिची गर्भधारणेची तपासणी करू शकत नाही हात टाकून. बाबा, "ए माझी दारू घ्या, माझी दारू घ्या." बिअर बारवाल्यासारखं तर करू शकणार नाही ना तुम्ही. हं. तुमचीच भाकरी आहे. तुम्हीच मांडीची आड लपवून खावा ना. 3 महिने कुठल्या तर डॉक्टरकडे जायचं, शिकायचं आणि एक कंटेनर बाजूला बांधायचा गाडीला. युनिकॉर्न घ्यायची. दुसरं काही नाही. युनिकॉर्न घ्यायची, त्याच्या बाजूला कंटेनरला टाकायचं, पुढं पशुसेवा नाहीतर संघर्ष टाकायचा आणि निघाली. नमस्कार निखिल सर, वेलकम टू टी-एम-एफ. नमस्ते. तुम्ही पशुवैद्य आहात, तुम्ही सेवा करता, तुमचं दुग्ध व्यवसायामध्ये तुमचं योगदान आहे. तर आपल्या ऑडियन्सला थोडं सांगा, की तुम्ही काय करता आणि तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? माझं बॅकग्राऊंड माझं जे बॅकग्राऊंड आहे, ते मी अतिशय खेडेगावातनं म्हणजे जिथं आमचा दुष्काळी भाग म्हणला जातो, अशा ठिकाणावरून मी आलेलो आहे. माझं शिक्षण वगैरे सगळं सांगोल्या भागात झालेलं आहे. माझे मामा पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. मग पुढं 10वी-12वी व्यवस्थित शिक्षण झालं आणि नंतरच्या शिक्षणासाठी मला सांगोल्याला जावं लागलं. मग मामाचा इन्फ्लुअन्स माझ्यावरती जास्त प्रभाव माझ्या मामांचा प्रभाव माझ्यावरती जास्त पडला. मग ते जे काही जनावरांची सेवा करत होते, त्यांच्या आरोग्याबद्दलच्या तक्रारी दूर करत होते. तर त्यांना बघून मला पण ह्या जनावरांच्या आरोग्यविषयक सेवा क्षेत्रामध्ये मला येण्याची आवड निर्माण झाली. हं, त्यानंतर मी त्याचं शिक्षण घेतलं ओके, आणि मग गावाकडे जाऊन कामाला सुरुवात केली. ओके. तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये काहीतरी मोठी कामगिरी केलेली आहे, त्याचा मला थोडा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. हां, बरोबर. 2015ला मी माझ्या गावाकडे गेलो होतो. मग तिथे गेल्यानंतर आता सुरुवातीला जेव्हा ह्या क्षेत्रात उतरलं, की पैसे जास्त आहेत या विषयानेच गेलो होतो बरं का. म्हणजे इतर ठिकाणी जिकडं जायला जास्त शिक्षण घ्यावं लागतं किंवा तिथं जास्त एफर्ट्स द्यावे लागतात, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी. तर मग व्यावसायिक उद्देशानेच मी माझ्या गावाकडे गेलो होतो हे सगळं शिक्षण वगैरे पूर्ण करून. त्यानंतर तिथे गेल्यावर माझ्या भागामध्ये तुळजापूर तालुका, इव्हन धाराशिव जिल्हा, ह्या भागामध्ये जनावरांची संख्याच कमी होती. मग मी गेलोय कुठल्या उद्देशाने किंवा मी हे क्षेत्र निवडलं कुठल्या उद्देशाने, ते उद्देश तिथं सफल होताना मला दिसत नव्हता. कारण का तर मी ज्या क्षेत्रात काम करणार आहे तिथलं जे जनावरांची संख्याच तिथं कमी आहे. म्हणजे तुम्ही पशु बद्दल तुम्ही कॉलेज वगैरे केलं त्याच्याबद्दल तुम्ही ज्ञान घेतलं आणि हां, तुम्ही गावाकडे गेलात अर्निंगसाठी, की तुम्ही आता अर्निंगसाठी तिथे केलं. मी पैसे कमवणार आहे. हं. मग तुम्हाला तिथे गेल्यावर रिअलाईज होतं, की तिथं हेच नाहीत, प्राणीच कमी आहेत म्हणजे हां, प्राण्यांची संख्याच कमी आहे. हां. मग त्या ठिकाणी प्राण्यांची संख्या आता मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे. माझ्या गावाकडेच मला व्यवसाय वाढवायचा होता. मग काय करायला पाहिजे? म्हणून मी पहिल्यांदा प्राण्यांची संख्या वाढावी. तिथं पशुधनाची संख्या वाढावी. या उद्देशानं काम करायला सुरुवात केली. अ, तुळजापूर तालुक्यातलंच नांदुरी, चव्हाणवाडी अशी आमच्या गावाच्या शेजारची गावं आहेत. तिथले काही माझ्या समवयाचे किंवा आसपास म्हणजे ज्यांना त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये काम करायची इच्छा आहे किंवा इकडून-तिकडून रीलवरून म्हणा किंवा कुठल्या ह्याच्यावरून ऑनलाईन सर्फिंगमधून त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांना पण दुग्ध व्यवसाय करायचा होता, यातून पैसे कमवायचे होते. अशी लोकं गोळा केली. हं. त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आणि मग त्यांना पण एन्करेज केलं. त्यांना पण प्रोत्साहन दिलं, की तुम्ही हे करा.
कारण का तर आता बऱ्याच ठिकाणचा बऱ्याच बऱ्याच नवीन युवा उद्योजकांचा कल इकडं वाढलेला आहे. आता वाढलेला आहे. पण त्या काळामध्ये जास्त नव्हता. मग त्यावेळी जर्सी गाय किंवा एच-एफ हे काय क्रॉस ब्रीडच्या ज्या गाय संकरित गायी होत्या. त्या पाळायचं म्हटलं की त्यांच्या मनामध्ये भरपूर असा संभ्रम निर्माण झालेला होता, की हिला दवाखान्याचा जास्त खर्च आहे. हिला औषध गोळ्यांचा जास्त खर्च आहे. हिला एखाद्या काचेच्या भांड्यासारखं ह्याला सांभाळावं लागतंय. अशी तिथं भावना झालेली होती. मग ओके. ही सगळी भावना सुरुवातीला त्यांच्याबरोबर मी संभाषणामधून किंवा त्यांच्याबरोबर बोलण्यावरून त्यांच्याबरोबर बोलण्यामुळं त्यांच्या मनातली ही भीती कमी केली आणि अगोदरच शिकायला मी सांगोल्याला असल्यामुळं तिथं मामाच्या पण ओळखी चांगल्या होत्या. मग तिथं सांगोला हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार समजला जातो. अजूनही आहे. हं. मग मामाच्या ओळखीमुळं, तिथं असलेल्या शेतकऱ्यांकडून जनावरं घ्यायचं कसं, हे सगळं मला माहिती असल्यामुळं काय केलं, मी त्या शेतकऱ्यांना सांगोलच्या बाजारपेठेपर्यंत आणलं. तिथून ते जनावरं खरेदी केली त्यांनी आणि सुरू झालं 1-2 गायी. मग एकाला बघून दुसरं, दुसऱ्याला बघून तिसरं, अशी लोकं जोडत गेली. मग तू आणलायस, त्याच्यात चांगलं दिसलं. दुसऱ्याला, त्यांनी म्हणलं त्याच्याकडं पण दूध उत्पादन चांगलं झालं. ठीक आहे तिसरं. मग ॲक्चुअली जनावरांच्या आरोग्यावरती खर्च आहे का? जर व्यवस्थित निगा राखली तर खर्च आहे का? हे पाहिलं. ठीक आहे. हे बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं, की होऊन जातंय, आपण पण करू शकतोय. मग जी काही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होतं, विचार होते, की हे तिकडंच पंजाब, हरियाणा या भागातच चालतंय. हं. मग ही संकल्पना त्यांच्या डोक्यात असलेली हे मोडून काढली मी. की आपल्या इथं पण सर्व्हायव्ह करतात. इथं पण जगू शकतात, कमी खर्चात अगदी. मग त्याच्यासाठी त्यांचं काय खाद्याचं प्रमाण आहे, त्याला दिलेला जाणारा चारा आहे, पाणी, त्याचं नियोजन सगळं लक्षात आलं, की आसपासचे सगळे लोकं ते तयार झाले. 1-2, 1-2, 1-2 गायी घ्यायला सुरुवात केली. ओके. हं. सुरुवात झाली. 1-2 गायी घ्यायला सुरुवात झाली आणि मग दूध दूध वाढायला सुरुवात झाली. ओके. मग म्हणजे आता जे ॲक्चुअली ते ह्याच्यात उतरले, त्या लोकांना त्यांच्यासमोर दुसरा प्रश्न होता, की आता हे तयार झालेलं दूध कुठे विकायचं? हं. घरी तर खाऊ शकत नाहीत. A1 क्वालिटीचं दूध असतं ते. म्हणजे संकरित गायींपासून आता हे दुसरा संभ्रम तयार झालेला आहे, की A2 क्वालिटीचं दूध हे आपल्या देशी गाई किंवा म्हशींचं जे दूध असतं, हे A2 क्वालिटीचं दूध असतं ओके. आणि A1 क्वालिटीचं दूध आहे हे संकरित गायींचं असते. संकरित गाय म्हणजे? क्रॉस ब्रीड, जर्सी, एच-एफ किंवा जे बाहेर देशातून भारतामध्ये आणलेल्या आणि त्याला भारतीय गायींबरोबर त्यांचा संकर केला जातो, म्युटेशन केलं जातं आणि तिथून पुढे त्या गायी जन्माला येतात. दुधाचं उत्पादन जास्त पण गुणवत्ता कमी असते त्याच्यामध्ये. मग ते तर घरी खाऊ शकत नाही. आसपास पण कोण खरेदी करत नव्हतं ते दूध. मग हे आता दूध उत्पादन झालं सुरू, गायी आणल्या, दूध उत्पादन सुरू झालं. मग हे विकायचं कुठं? हं. घेणारं कोण नव्हतं. मग त्याला एकदम कवडीमोल किंमत मिळायला लागली. म्हणजे तुम्ही तुम्ही पशुवैद्य आहात, बरोबर? हां. तुम्हाला गायी, पशु तिथे कमी होते म्हणून तुम्ही लोकांना गायी घेण्यासाठी, म्हशी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजे मी असा पहिला डॉक्टर भेटलाय ज्याला कस्टमर पाहिजे त्यांनी म्हणजे एक गोष्ट चांगलीच आहे तशा प्रकारे गायींची संख्या कमी होते त्या साइडला, तर त्याच्यामुळे लोकांना एक बिझनेस अपॉर्च्युनिटी वगैरे भेटली. हं. सो त्याच्यानंतर काय झालं मग? लोकं जेव्हा गाय घ्यायला लागले त्यानंतर? मग ठीक आहे. मला परत ते म्हणजे माझ्यापर्यंत पर्यंत त्या गोष्टी मला पण त्या गोष्टी शेअर करायला लागले शेतकरी. माझ्या जवळचे मित्रच होते. माझ्या जवळचे मित्रच होते. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणले, "आता ठीक आहे, तू तुझं बघितलंस बाबा. तुला जनावरं मिळाली, तुझा तुझा व्यवसाय सुरू झाला. आता आमचं कसं? आम्ही तर एवढं मोठं कर्ज काढलं, गायी आणल्या. आता आमचं कसं होणार?" ठीक आहे म्हटलं, "तुमच्यासाठी सुद्धा आपण तोडगा काढू." काय असतंय, आपल्या हातामध्ये एवढं मोठं सगळं जगाला जोडून दिलेलं माध्यम आहे. आपण त्याच्या माध्यमातून काहीतरी शोधूया. ठीक आहे. मग थोडासा काय करायचं, काय करायचं हा सगळा प्रश्न त्याच्यावर आता मार्ग काढायचा. मग आमच्या गावाशेजारचेच एक राजकारणातलं चांगलं हे वजन असलेली माणसं, त्यांना गोळा केलं. त्यांच्यासोबत चर्चा केली, की असं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही तर बघत आहात. आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, तो दुधामुळं शेतकऱ्यांना जो काही म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे हा, दुग्ध व्यवसाय. मग तसंच जर आपल्या भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये आलं, तर वैरणीपुरतं जर पाणी झालं, तर झालं, जनावरं भागून जातात. मग आता तिथून तयार झालेलं दूध आहे, ते दूध विकलं तरच त्या शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे येणार आहेत. मग आसपासच्या आम्ही अगोदर छोट्या-छोट्या डेअऱ्यांना वगैरे प्रयत्न केला, तुम्ही या आमच्या गावातून दूध घ्या. तर ते ते घ्यायला तयार नव्हते.
कारण का कुठल्यातरी एका गोष्टीमध्ये एखादा मोठा हे आल्याशिवाय, एखादा मोठा जायंट आल्याशिवाय तर तिथं ते बाकीचे पण बारकी-बारकी पण येत नाही ते. ठीक आहे, आता आपण हा भाग सोडून देऊया, की छोटं-मोठं कोणाला काय म्हणायचं ते. मग आम्ही काय केलं त्यावेळेस 2022 डिसेंबर हा वेळ चालू होता आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही जाऊन भेटलो. तेव्हा ते पशुसंवर्धन विभाग आणि दुग्ध व्यवसाय, दुग्ध विकास ह्याचे मंत्री होते ते. मग त्यांना भेटायचं ठरवलं. त्यांचा वेळ वगैरे मिळाला. कारण ते राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका आमच्या मित्राबरोबर त्यांना त्यांना बरोबर घेतलं आणि गेलो आम्ही. हं, त्यांच्या निवासस्थानावरती गेलो, त्यांना भेटलं आणि म्हणले, की "आमच्या इकडं आम्ही आता दुष्काळी भागातून आलोय. तुम्हाला तर माहीतच आहे, आम्ही धाराशिवसारख्या दुष्काळी भागातून आलोय. जिथे की शेतीमध्ये सुद्धा उत्पादन कमी आहे. मग तिथं शेतीपूरक व्यवसाय म्हणून लोकांनी जनावरं खरेदी केलीत. दुग्ध चांगलं दुग्ध निर्मिती, दुग्ध संकलन चांगलं चाललेलं आहे. पण याला बाजारपेठ मिळत नाही. दूध मिळत दुधाला गिराईक मिळत नाही. डेअऱ्या नाहीत. मग त्यांनी म्हणले, "बघू तुम्हाला काय करता येईल, तुमच्यासाठी काय करता येईल." असं ते म्हटले. मग तेव्हा एक मोठी कंपनी जी काही शासकीय कंपनी, केंद्र सरकारची जी कंपनी आहे, मदर डेअरी. मग त्याचं महाराष्ट्रामध्ये नुकतंच आगमन झालेलं होतं. म्हणजे अगोदरपासून ती काम करत होती, पण आता रुरल भागामध्ये जास्त भागात त्यांना ते ते पण अॅक्वायर करायचं होतं. मग अशा वेळी काय केलं आम्ही एक्झॅक्ट त्या टायमिंगला आम्ही तिथं पोहोचलो होतो. मग शेतकरी पण होते सोबत. त्यांना घेऊन पोहोचलो. मग त्यांनी काय म्हणले, "ठीक आहे, तुमच्या इकडं आम्हाला काय माहिती नाही, तुमच्याकडे दूध किती आहे, जनावरं किती आहे, काय माहिती नाही." आणि तेव्हा इतकं ऑनलाईनचं पण हे नव्हतं, की अ, पशुसंवर्धन विभागात पण ऑनलाईन एवढं डाटा कलेक्ट करायचं पण हे नव्हतं. त्यामुळं अ, त्यांना थोडं ते वाटलं, की तुमच्या भागात जनावरं नसतीलच. आम्ही म्हणतोय कशामुळे म्हणतोय? हे त्यांना हं. पण माहिती नव्हतं ना, की शुअर आमच्यावर तर त्यांनी कसा विश्वास ठेवावा, की आम्ही जनावरं आहेत म्हणायचं आणि म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला ती डेअरी देऊन टाकायचं. मग त्यामुळे त्यांनी काय म्हणले, "मला तर तुमच्या इकडचं काही माहिती नाही इतकं, की तुमच्याकडे खरंच जनावरं आहेत का तुमच्या एरियामध्ये?" हं. मग आम्ही काय म्हटलं, "ठीक आहे, तुमची जी काही टीम असेल सर्व्हे करणारी, ती आमच्याकडे पाठवून द्या. बघा आमच्याकडे ॲक्चुअली जनावरं आहेत का?" मग त्यांनी तसं केलं. "ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय ना, तर तुम्हाला पूर्णपणे निग्लेक्ट करण्यापेक्षा, तुम्हाला पूर्णपणे नकार देण्यापेक्षा घेऊन जावा ही टीम. न्या त्यांना काय जर सापडलं, त्यांना जर मिळालं, की बाबा ठीक आहे, इथं दूध संकलन ॲक्चुअली होऊ शकतं." त्या त्या बेसिसवर त्यांनी आम्हाला पाठवून आमच्यासोबत त्यांची जी सर्व्हे टीम होती ती पाठवून दिली आणि सर्व्हे टीमनं काम केलं. आले बघितले तर ठीक आहे. व्यवस्थित दुधाचं संकलन होतं. म्हणजे जनावरांची संख्या वगैरे होती. मग सगळं झालं ठीक आहे. तिथून पुढं एकदमच नागपूरला त्यांचं मुख्य ठिकाण होतं. जे काही मदर डेअरी होती, तिचं मुख्य ठिकाण नागपूरला आणि आमचं धाराशिव. धाराशिवमध्ये पण सोलापूरच्या एकदम जवळचं ठिकाण झालं, सोलापूर जिल्ह्याच्या. मग इथून दूध तिथपर्यंत पोहोचवायचं. मग त्याच्यासाठी एक दूध थंड करावं लागणार होतं. चिलिंग सेंटरची आवश्यकता होती. मग त्याच्यासाठी त्या चिलिंग सेंटरसाठी खूप पैशाची गरज होती. मदर डेअरी तर सुरुवातीला इथं हे करणार नव्हती. मग त्यांनी काय म्हटले, "बघा तुमच्या हिशोबाने." मग आम्हाला एकंदरीत नाकारण्यासाठीच त्यांनी हे एवढं मोठं सांगितलं होतं, की एवढा-एवढा खर्च येईल. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं, की तुमच्याकडनं एवढा खर्च एक्स्पेक्टेड आहे. तुम्हीच खर्च करणार शेतकरी लोकं. नाही त्यांनी आम्हाला हे करण्यासाठी नकार तर आता कसा द्यावा म्हणून त्यांनी आमच्यासमोर सांगितलं, की ही जर डेअरी तुम्हाला तिथे न्यायचं असेल, तर तिथं 1,00,00,000चं हे करावं लागणार आहे, इन्व्हेस्ट करावं लागणार आहे आणि एवढ्या ह्याच्यासाठी एवढ्या लांबच्या लोकेशनवरती आम्ही एवढं ती देऊ शकत नाही. डेअरी देऊ शकत नाही एवढं. मग बघा तुम्हाला जर पाहिजे असेल, तर मग तुम्ही बघा काय करता. म्हणजे त्यांनी आमच्यावर सोडून दिलं. परत आम्ही आलो. मग विचार केला त्यांच्या पी-एनवर त्यांचे संपर्क ठेवून घेतले होते आमच्याकडं. मग आम्ही ठरवलं आता आपल्या आपण गोळा करूया पैसे. आम्ही सुरुवात केली. मग एक म्हणजे मी ज्या गावांमध्ये फिरत होतो तिथल्या खेड्यातले जे काही ठीक आहे दूध आपण गोळा करूया, आपण शेतकऱ्यांना मदत करूया. ह्या हिशोबाने असणारी माणसं काय केली, जोडली गेली माझ्यासोबत. ₹25,000-25,000 आम्ही असे 70 लोकांनी गोळा केले. 70-75 लोकांनी गोळा केले. जवळपास आमच्यापाशी 20-22 लाख रुपये गोळा झाले. हं, मग हे आम्ही दाखवलं त्यांना, की आम्ही गोळा केलेत पैसे. हं, मग त्यांना वाटलं, "हं, ठीक आहे. ह्यांनी करायलेत म्हणजे ॲक्चुअली ह्यांना गरज आहे आणि ह्यांनी करायलेत म्हणल्यानंतर आपण ह्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे." हं. त्यांनी काय केले, अजून एकदा त्यांची टीम पाठवली. आसपासच्या अजून तुळजापूर तालुका, उमरगा तालुका या भागामध्ये अजून त्यांनी सर्व्हे केला. तिथून जास्त मग त्यांनी त्यांनी आता आम्ही 70 जणांपेक्षा जास्त मी गोळा करू शकलो नाही, कारण माझ्यावर पण विश्वास ठेवणारी लोकं कमी झाली होती. बरोबर. मग जेव्हा सरकारी म्हणजे त्या जे काही डेअरी येणार आहे, त्यांचीच ऑफिशियली माणसं आल्यामुळं बाकीची पण लोकं तयार झाली. ठीक आहे. आहे काहीतरी हे खरं-खरं आहे, होणार आहे.
सुरू झालं. मग त्यांनी सर्व्हे केला. मग त्यांनी पण गोळा केलं. मग असं करून जवळपास एक ₹70,00,000 पर्यंत अमाउंट गोळा झालं आणि मग त्या डेअरीला पण वाटलं, की इथं आहे पोटेन्शियल. मग मी त्यांनी 70,00,000 गोळा केले. ॲक्चुअली ओके. आणि मग त्या डेअरीला पण वाटलं, हां, इथं काम करण्यासारखं आहे. मग हं. त्यांनी काय केलं, दिलं तिथे चिलिंग सेंटर वगैरे त्यांनी दिलं आणि मग हे जे आम्ही जे गोळा केलेले होते ₹25,00,000 सॉरी हे 25,000. आम्ही ₹25,000 गोळा केले होते. हे डेअरीने काय केलंय, हे फिक्स डिपॉझिट म्हणून शेअर्ससारखं आमच्या ह्याला ठेवून दिलंय. ओके. आणि तिथून पुढं आता जवळपास 50,000 लिटर एका दिवसाचं कलेक्शन आहे त्या सेंटरचं. हं. असं. हां. मग हे झालं. तिथून पुढं मग आता हे सगळं आल्यानंतर थोडं मोठं इथं जायंट उतरल्यामुळं बाकीच्या पण डेअऱ्यांना वाटलं, हां, इथं आहे काहीतरी पोटेन्शियल. म्हणून मग बाकीच्या पण डेअऱ्या आल्या. मग त्यांच्यात कॉम्पिटिशन वाढलं. त्यांच्यात संघर्ष वाढला आणि आपसूक दुधाची कमतरता परत वाटायला लागली. मग शेतकऱ्यांना काय झालं, दुधाची कमतरता म्हटलं की त्यांनी अजून ₹1-2 ₹1-2 दुधाला दर द्यायला सुरुवात केली. हं. आणि मग त्याच्यामुळे पशु पण वाढत गेले असतील. हां, मग बस. दुधाला मार्केट मिळायला लागलं. दुधाला रेट पण मिळायला लागला. मग इतर गोष्टीमध्ये जास्त हे करण्यापेक्षा मग लोकांचं जनावरं खरेदी करण्याकडे जास्त कल निर्माण झाला. आणि ओके. मग तिथून पुढे तिथला जो आमच्या भागातला जो दुग्ध व्यवसाय आहे, तो हं. जोमानं चालायला हं. लागला. हा झाला विषय इथला. मग असंच पूर्ण महाराष्ट्रभरात कुठं पण असू शकतं ना. आता पश्चिम महाराष्ट्र सुधारलाय. आमचा भाग सुधारला थोडासा. महाराष्ट्रभरात अजून कमतरता आहे अशी. हं. मग कुठं-कुठं चॅलेंजेस कसे आहेत, की कुठं दूध विक्री करण्यासाठी खरेदी करणाऱ्या डेअऱ्या कमी आहेत. हं. कुठं-कुठं जनावरांचे डॉक्टर तिथं लवकर मिळत नाहीत किंवा तिथं कमीच आहेत. डॉक्टरांची संख्याच कमी आहे. आणि परत कुठं-कुठं डॉक्टर आहेत, जनावरं आहेत, मेडिकल आहेत. पण एखादे जर समजा म्हणजे आता लंपी स्किन डिसीज आला होता. त्याच्यामध्ये प्रॉपर इंजेक्शन, प्रॉपर ट्रीटमेंटच नव्हती. हं. तिथं ब्रेकडाउन करायचं होतं. तिथं तो 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 जो पॅन्डेमिक आलेला होता किंवा ती महामारी आलेली होती जनावरांची, तर तिथं व्यवस्थित आलेली होती. तर त्या ठिकाणी व्यवस्थित डॉक्टर पोहोचत होते, हं. पण ॲक्चुअल लागणारं तिथं इंजेक्शन पोहचत नव्हतं, औषध पोहचत नव्हते, सप्लिमेंट पोहचत नव्हते. हं. अजूनही नाहीत. ओके. अजूनही नाहीत. असे काही लोकेशन आहेत आपल्या महाराष्ट्रातले, जसे की जालना जिल्हा आहे. परत आपला हं. इकडचा नाशिककडचा काही भाग आहे. धुळे, नंदुरबार इकडचा जो भाग आहे, विदर्भातला भाग आहे. तिकडे इंजेक्शन, औषधं जी जनावरांना लागतील, ती कमी आहेत. हं. जेवढं लक्ष दिलं जातं, माणसाच्या आरोग्यासाठी जेवढं लक्ष दिलं जातं, तेवढं लक्ष माणसं पण जनावरांकडे देत नाहीत आणि इतर संस्था पण देत नाहीत. म्हणजे आता एक मेडिकल म्हटलं, की त्यांनी काय करतंय, मेडिकलवाल्यांचा विचार केला, तर एखादं मेडिकल स्टोअर टाकायचं म्हटलं, की त्यांनी काय करतंय, एखादा माणसाचा दवाखाना किंवा एखादा ह्युमनचा डॉक्टर पकडतं, त्याच्या दवाखान्याच्या शेजारी आपलं मेडिकल टाकतंय. बरोबर. आणि त्यांनी कशाला जास्त फोकस करणार? माणसाच्या औषधावर फोकस करणार ना. हं. मग माणसांच्या संख्येपेक्षा आता एखादं गाव धरून चाला. माणसाची लोकसंख्या जर 4,000 असेल, हं. तर जनावरांची संख्या 8,000-9,000 जनावरांची संख्या असते. 8,000-9,000 जनावरांची संख्या आहे. माणसांपेक्षा जास्तच आहे. मग आपण काय करतो? आपण हायजिनिक खातो. त्यामुळे आपल्यात आजार पण कमी आहे. पण जनावरांमध्ये आहे ना. आपण व्यवस्थित त्याची स्वच्छता किती पण केलं तर ते जनावर आहे बांधून ठेवलेलं असल्यामुळं किंवा त्याला आपण स्वतंत्रता देत नाही. त्यामुळे त्याची घाण वगैरे तिथंच पडलेली असल्यामुळे ते आजारी पडतं जनावर. मग जेवढं आपण माणसाच्या आरोग्यासाठी जेवढं आपण हे राहतो, हं. काय म्हणतात त्याला, सजग राहतो, तेवढं जनावरांच्या नाही. त्यामुळे मग ते मेडिकलवाले सुद्धा तेवढं जास्त प्रेफरन्स देत नाहीत जनावरांच्या औषधांसाठी. बरोबर. मग आता एखाद्या एखाद्या पशुसेवकाला, एखाद्या जनावराच्या डॉक्टरला, एखाद्या इंजेक्शनची आवश्यकता असेल त्या लोकॅलिटीमध्ये, तर त्याला मिळत नाही ते. मग त्याला काहीतरी ते पर्यायी काहीतरी त्याला द्यावं लागतं. मग याच्यामध्ये जनावराच्या त्या ट्रीटमेंटचे कॉस्ट वाढत जाते. म्हणजे समजा एक ₹10 एखाद्या गोळीनं फरक पडणार आहे. तिथं ₹100 जे कमी इफेक्टिव्ह आहे, तिथं ₹100 प्रॉडक्ट वापरावं लागतंय. हं. येतंय का लक्षात तुमच्या? येस. मग हे काय होतं, मग ते ₹100 जरी वापरलं, तरी ते 3-4 दिवस वापरावं लागतंय. हं.
100-100 4 दिवस वापरले तर ₹400 कॉस्ट ऑफ ट्रीटमेंटची चालली. मग जर ॲक्चुअल तिथं जे काही ड्रग ऑफ चॉईस आहे, तिथं जर ती पोहोचली, तर ₹10-20 मध्ये ते काम होऊन जाणार आहे. हं. ₹100 मध्ये होऊन जाईल. ओके. मग हे शेतकऱ्यांचं म्हणजे का? त्याच्यासाठी आम्ही काय केलं, ई-पेट्रोएट आणलं. म्हणजे मी जो काही प्रयत्न करतोय, मला काय हे लोकांना सांगायचं नाही. पण हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला काय ह्याच्यामध्ये कमवायचा उद्देश नाही किंवा मला लाइक मिळावेत, फॉलोअर्स मिळावेत याच्यासाठी सुद्धा करत नाही मी. हं, किंवा मी काही कमर्शियल वेनं आणलेलं आहे, हे ॲप्लिकेशन आणलेलं आहे, असं पण नाही. हं, हे ॲप्लिकेशन आणलं, हं, ई-पेट्रोएट. याच्यामध्ये काय केलं, तर जनावरं चांगली शोधायचीत आपल्याला. बाजारपेठ जवळपास नाही. आता दुग्ध व्यवसाय हा फक्त दुग्ध व्यवसायच नाही बरं का. तुम्ही काय करू शकता, जनावरं पाळताय, दूध काढताय, दूध विकताय. हं, त्यालाच अजून अल्टरनेटिव्ह तुम्ही असं करू शकताय. कालवडी, त्याचे जन्मलेली पिल्लं, ती मोठी करायची. आता एखादी गाय तयार होते, एखादी गाय तयार होते. तुम्ही अ, 1.5-2 लाख रुपये खर्च करून ती गाय घेऊन येताय. तिचं जर पिल्लू झालं, ती जर फिमेल पिल्लू झालं, कारवड झाली, कालवड झाली. कुठल्या भागात काय म्हणतात, काय म्हणतात? कालवड, कारवड. ती झाली, तिलाच संगोपन केलं, तिलाच 8-9 महिने सांभाळलं, तर तीच 1.5-2 लाखाची गाय होणार आहे. मग ती जी तुम्ही 2 लाखाची गाय आणताय, ती अगोदर कारवडच असणार आहे ना. हं, म्हणजे आजची कालवड आहे, ती उद्याची गाय आहे. मग हं. तिचं व्यवस्थित संगोपन केलं, की शेतकऱ्याकडं ती गाय तयार करून विकायचा हा पण पर्याय निर्माण झाला ना समोर. बरोबर. मग ह्या पण वेळेनं शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे. मग आता कालवड तयार केली, विकायचं कुठं? हं, मार्केट कुठं मिळणार? आसपासच्या लोकांपेक्षा पण आपण जर ह्याला ह्यूज लेव्हलवरती, महाराष्ट्राच्या लेव्हलवरती न्यायचं म्हटलं, तर मग आम्ही काय केलं, मला काय केलं एकदा मग आमच्या गुरु गोताडेंचा फोन आला, की माझं असं-असं थोडं मी आय-टीमध्ये काम करतोय. 10 वर्ष झालं अगोदरपासून काम करतोय आणि मग माझी कन्सेप्ट अशी आहे, की अ, Ola, Uber जसे आहे की नाही, ज्याच्या ॲपवरून आपण टॅक्सी बोलवून घेऊ शकतो आणि तिथून आपण प्रवासाला जाऊ शकतो. मग तसं मला म्हटले, की डॉक्टर तसं करता येईल ना आपल्याला, की डॉक्टर सगळे त्या ॲपवरती रजिस्टर होतील हं, आणि मॅपमध्ये आपल्या आसपासचे डॉक्टर तिथे त्या ॲपमध्ये दिसतील हं, आणि जवळच्या शेतकऱ्याला जर कोणाला आवश्यकता असेल, डॉक्टर पाहिजे असेल, तर त्यांनी त्या ॲपमध्ये जाऊन त्या जवळच्या आपल्या नेव्हिगेशनच्या आसपासच्या कुठले डॉक्टर तिथं अवेलेबल असतील, तर त्यांना बोलवू शकतील. हं, मला ही संकल्पना आवडली. मग माझ्याकडे पण मला मानणारा थोडासा Instagramवरचा वर्ग होता. मग ठीक आहे म्हटलं, मग आपल्याला हे चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे. हं, त्यांनी जे मला सांगितलं ते मग ते माझ्या डोक्यात आलं. मग मग आमच्या दोघांच्या संभाषणातून पूर्ण असं ॲपचं कन्सेप्ट तयार केला आम्ही. आणि ऑलरेडी त्यांनी कोडिंग वगैरे त्यांनी अगोदर करायला सुरुवातच केलेली होती. मग त्याच्यातून ॲप्लिकेशनची सुरुवात झाली. त्यांनी मला ते दाखवत होते, की हे असं असणार, तसं असणार. अजून लॉन्च केलेलं नव्हतं. हं, पण त्यांचं ते बॅकएंडचं वर्किंग काय असतं ते आयटीचे त्यांनाच माहिती असणार. मग त्यांनी सांगितलं, मग आपल्याला जे काही फील्डवर रिक्वायरमेंट आहे, ते मी त्यांना सांगितलं, की त्यांनी त्या त्या संकल्पनेत बरोबर ते सगळं बसवलं हं, ॲपचं. मग हे ॲपमध्ये परत हे फीचर ॲड केलं आम्ही. कारवडी तयार केल्या, गायी तयार केल्या, ते विकायच्या कुठं? त्याच्यामध्ये Facebookमध्ये जसं मार्केट प्लेस जसं आहे, तसं तुमच्या गायी तिथे त्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही टाकू शकता. मग हं, आसपासच्या लोकांनी ज्यांच्याकडे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, त्यांच्याकडे ते दिसायला सुरुवात होईल, त्या हं, गायी. मग त्याची हं. किंमत, त्याचं दूध, त्याची एक पेडिग्री एक असते. म्हणजे त्या गायीची आई कोण आहे? हां. आईनं दूध किती दिलेलं आहे? तिचं वडील, त्याची हेल्थ कशी होती? हे सगळं तिथं डाटा मिळणार त्याच्यामध्ये. हं, म्हणजे एक शुअर तुम्हाला गाय खरेदी करायची आहे, विश्वासानं खरेदी करायची असेल, तर ई-पेट्रोएटच्या बाय सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते स्क्रोल करू शकता. Instagramवर जसं फोटो टाकणं जितकं सोपं आहे, तितकंच सोपं आहे ते पण. अच्छा. गाय तिथं दाखवणं किंवा खरेदी करणं. आता ओके. ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एका शेतकऱ्याच्या गाईचा फोटो दुसऱ्या शेतकऱ्याला दाखवतो. हं. खरेदी-विक्री करायचं किंवा ते कितीमध्ये खरेदी करायचं, ते त्यांच्या त्यांनीच बघायचं. ओके. नो आमचं प्लॅटफॉर्म चार्जेस वगैरे काहीच नाही? अजिबात नाही, अजिबात नाही. ओके. आणि भविष्यात सुद्धा नसणार आहे कुठल्याच प्लॅटफॉर्म फीज. ओके. हं. म्हणजे एक डॉक्टर ज्याला त्याचे
कस्टमर मिळत नव्हते. आपण बोलत होतो जसं पशु कमी होते तुमच्या भागामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे, तर तुम्ही पशु वाढावे यासाठी तुम्ही दुग्ध व्यवसाय स्थापन केला आणि तो एवढ्या मोठ्या लेव्हलला गेला आणि आता तुम्ही एक ॲप घेऊन आलाय ज्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आपण डील करण्यासाठी, पशु सेल बाय करण्यासाठी फायदा होईल. सो जर्नी नक्कीच एक इन्स्पायरिंग वाटते. म्हणजे याच्यामुळं एक डॉक्टर काय-काय करू शकतो, एक माणूस काय-काय करू शकतो कोणाच्या आपल्या आजूबाजूच्या मित्रांची साथ घेऊन, तर ह्याच्यातनं दिसून येतं. अजून एवढ्यावरच थांबलेलो नाही आम्ही. हां. आता काय असतंय मग आता हे म्हणतात की नाही पंजाब, हरियाणाकडच्या गायी आणल्या पाहिजेत. म्हणजे जास्त दूध घ्यायचं असेल तर. हं. दूध उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर पंजाब, हरियाणाकडनं गायी आणायच्या. ओके. त्यांनी प्रॉपर नियोजन करतात. व्हॅक्सिनेशन प्रॉपर असतं. एआय म्हणजे जे काही आपण गाय भरवतो, रेतन करतो, त्याचं सुद्धा प्रॉपर त्यांच्याकडं ते हे तयार करून ठेवलेलं असतं, शेड्यूल तयार केलेलं असतं. आज जर गाय माझ्यावर आली, तिला भरवलेली तारीख. काय करतात आपल्याकडचे गावाकडचे लोकं कॅलेंडरवर लिहून ठेवू, वहीत लिहून ठेव. मग ती वही गोठ्यातच कुठल्यातरी पत्र्याच्या सांदीत खाऊन ठेवलेली असते. पाऊस आलो, भिजून गेले. तारखा, नोंदी सगळ्या धुवून गेल्या. मग ह्याच्यात काय होतंय, की हे जे काय ह्याच्यामध्ये गर्भधारणेमध्ये समस्या येतात. मग त्याचं आपण नोंदी प्रॉपर ठेवलेल्या नसल्यामुळं आपण ते सगळं विस्कळीत होऊन चाललंय आता. मग ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं ॲपमध्ये सगळ्या गायीच्या नोंदी, तुमच्या गोठ्यावरच्या गायींच्या नोंदी सगळ्या करू शकता. अगोदर तुम्ही गाय त्याच्यामध्ये ॲड करा, रजिस्टर करा. रजिस्टर म्हणजे असं काय गव्हर्नमेंटचा फॉर्म रजिस्टर करण्यासारखं असं नाही. गायीचा फोटो काढायचा, तिचं नाव टाकायचं. जर समजा तिच्या कानामध्ये बिल्ला असेल, तर त्या बिल्ल्यावरचा नंबर तिथे टाकायचा. बस ती गाय दूध एवढं-एवढं देते, असं टाकायचं आणि ती तुमच्याकडे तुमच्याच ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये सेव्ह होणार. हं. ठीक आहे. परत गाय माझावर आली, तिला भरवलं, ती भरवल्याची तारीख, तिचं कुठलं सिमेंट भरवलंय, तिला कुठलं सिमेंट भरवलंय, कुठलं बूल आहे, ते सगळं त्या कांडीवरती असतं. ते अच्छा. त्याच्यामध्ये टाकायचं, लिहून ठेवायचं. म्हणजे एक कॅलेंडरसारखं पण वर्क करते. एक्झॅक्टली. ओके. कॅलेंडर म्हणजे नोंदणी बुक जसं असतं का नाही, हं. नोंदवही, तसं ते काम करतं. ओके. आता 21 दिवसानं जर ती गाय कन्सीव्ह झाली नाही, गर्भधारणा तिची झाली नाही, तर 21 दिवसांनी ती रिपीट येत असते. हं. तिचा माझाचा सायकल असतो. मग 21व्या दिवशी परत आपलं ॲप्लिकेशन काय करतं, एक नोटिफिकेशन टाकतं त्या शेतकऱ्याला. तुम्ही ह्या-ह्या तारखेला 21 दिवस झाले, ह्या-ह्या तारखेला तुम्ही गाय भरवली होती आणि ती रिपीट आली का नाही, ती जाऊन बघ त्या गायीपाशी. मग त्या हं. शेतकऱ्याला नोटिफिकेशन जाते तिथं, ही तुमची आता काली नावाची एक गाय त्याने एक उदाहरण धरा, काली नावाची गाय तिला भरवली होती. 21 दिवसाने तिला शेतकऱ्याला नोटिफिकेशन जातं, की तुमची काली नावाची गाय ह्या-ह्या तारखेला भरवली, तर आज 21 दिवस झालेत. बघा बरं जाऊन ते ती गाय परत एकदा माझ्यावर आली आहे का बघा. हं. मग तिथं शेतकऱ्याला मग तो ऑप्शन उपलब्ध होतो, की गाय जर माझ्यावर आली असेल, तर परत आली आहे म्हणून सांगायचं. आली नाही म्हणलं, की मग ते नाही म्हणून सांगायचं तिथंच ॲप्लिकेशनमध्ये. मग ती नोंद परत तिथं राहते. हं. परत मग तिथंच डॉक्टरला बोलवायचा ऑप्शन आहे. तिथून क्लिक केलं की डॉक्टरांना कळतं की अमुक-अमुक ठिकाणी एका ह्या शेतकऱ्याच्या इथं गाय भरायची आहे. हं. त्या शेतकऱ्यापर्यंत जाण्याचा मॅपचं नेव्हिगेशन सुद्धा त्या ॲपमध्ये दिसतंय त्या डॉक्टरला. हं. मग शेतकरी सुद्धा बघू शकते डॉक्टर कुठपर्यंत यायला आलंय. का उगाच हां, इथं आहे, तिथं आहे, इथं आहे, आलोय 5 मिनिटात आलो, 10 मिनिटात आहे, असलं होणार नाही तिथं. कारण हं. लाईव्ह ट्रॅकिंग होणार आहे. अच्छा. हे झालं, हे नोंदी होतात. ह्याच्यामुळे काय होतंय, त्याचबरोबर आपण लसीकरणाचं सुद्धा केलेलं आहे. लसीकरण दुग्ध व्यवसायामध्ये किंवा पशुसंवर्धनामध्ये लसीकरण प्रॉपर टायमिंगला होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हं. ते रिपीटचं असू द्या किंवा कुठल्या एखादं आगामी जे पुढे येणारे जे काही आजार आहेत, ज्याच्याने आपल्या जनावराचं नुकसान होऊ शकतं, दुग्ध व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो. दूध उत्पादनावर कमी क दूध दुग्ध उत्पादन दुग्ध उत्पादन कमी होऊ शकतं. अशा पुढच्या जे काही अडचणी आहेत, जे आजार आल्यानंतर येणार आहेत, ते थांबवण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचं हे अच्छा. असतं. हं. आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्याचा पशुसंवर्धन विभाग ह्याच्यामध्ये एकदम प्रॉपर काम करत आहे. परंतु शेतकऱ्याकडेच नोंदी नसतात त्याच्या. अच्छा. हं. आता तुम्हाला तर म्हटलं एक गाव एवढं-एवढं असेल, तर त्याच्यातल्या जनावरांची संख्या एवढी मोठी असते. हं. बरोबर? मग ते लसीकरण केलेलं शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ह्या-ह्या जनावराला आपण लसीकरण केलं होतं. हं. त्याची सुद्धा नोंद आपण त्याच्यामध्ये करू शकतो. बरोबर. करू शकतो. हं. त्यानंतर जर समजा एखादं जनावर तुमच्या गोठ्यातलं 3 नंबरचं जनावर आजारी पडले. त्याला काय ट्रीटमेंट केली? हं. ते ट्रीटमेंट पण तिथे लिहून ठेवता येते. समजा 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 जर दुसऱ्या दिवशी जर दुसरा डॉक्टर आला, तर त्याला ते लक्षात येतं, की कालच्या डॉक्टरने हे ट्रीटमेंट केली होती. हं. मग त्याला आपण त्याला साजेसं करावं, की दुसरं कुठली करायची?
हे हं, त्यांना ठरवू शकते. म्हणजे जे ह्युमनमध्ये माणसाचे जे डॉक्टर जेवढ्या ऑर्गनाइज पद्धतीनं हं. ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतात. त्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि ह्याच्यातून ₹1ही कमवण्याची इच्छा मला हं. आतापर्यंतही नाही आणि भविष्यातही नसणार आहे. ओके. कारण मला जे काही मिळालेलं आहे, ते त्यांच्यामधूनच मिळालेलं आहे. हं, मला जो फेम मिळतोय, ते त्यांच्याकडूनच मिळतोय. हं. पण की आता तुम्ही एवढं ॲप्लिकेशन डेव्हलप केलं किंवा दुग्ध व्यवसायाचं तुम्ही ते केलं. त्यातनं ॲक्चुअल किती लोकांना याचा फायदा झालाय? किती लोकं त्याचा फायदा घेतात आणि कसा फायदा घेऊ शकतात ते लोकं? आता बघा, म्हणजे हे सायबर गुन्हे वगैरे हे असल्यामुळं की नाही, लोकांना थोडं ॲप डाउनलोड करायचं म्हणलं, की थोडंसं धास्तावतेच ते. बरोबर. मग तरी पण माझ्या बोलण्यावरनं किंवा ॲक्चुअल ही गरज आहे, असं ज्या लोकांना वाटतं त्यांनी ते डाउनलोड केलं, ते ॲक्चुअल करतात पण. हं, आता जवळपास आमचे 10,000 डाउनलोड झालेले आहेत आणि लॉन्च करून किती एक 2-2.5 महिने झालेले आहेत आमचे हं, लॉन्च करून ॲप्लिकेशन. हं. खरंच गरज असलेली लोकं आहेत, तर डाउनलोड केलेत, वापरतायत ते. हां. डॉक्टर पण आहेत, पॅरामेड पण आहेत, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, जे काही प्रायव्हेट पशुसेवा करतात किंवा खाजगी पशुसेवा करतात. हं, ते लोकंसुद्धा आमच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये आहे. जवळपास आमच्या जवळ 1,500 म्हणजे 1,700 इतके व्हेटरनरी डॉक्टर हं. आमच्याजवळ रजिस्टर केलेले आहेत. अच्छा. त्यांनी पण ते त्यांचं शिक्षण काय केलेलं आहे, त्यांचे सगळे डॉक्युमेंट वगैरे आमच्याकडे पाठवलेत आणि हं, आम्ही एम-व्ही-सी, बी-व्ही-सी झालेले डॉक्टर त्यांची एक टीम तयार केलेली आहे. ती हं. टीम ती सगळी डॉक्युमेंट व्हेरिफाय करते आणि मगच त्या डॉक्टरांना तिथं पशुसेवा करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी परवानगी देते. ओके. मग ह्याच्यावरती सुद्धा आता भारतामध्ये 1984 चा कायदा आहे. जनावरांवरती उपचार करण्याचा कायदा आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की कुठल्या पण व्यक्तीला हं. म्हणजे जे काही डिप्लोमा केलेले आहेत. म्हणजे डिप्लोमा म्हटल्यानंतर आता तुमच्या पण प्रेक्षकांना लक्षात येईल. म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री होल्डर आहे ह्याच्यातलं लक्षात येईल. असू द्या. 1984 चा कायदा काय म्हणतो, की तुम्हाला जर डिग्री होल्डर असाल किंवा तुम्ही डिप्लोमा धारक असणार, तर डिप्लोमा धारकांना सुद्धा ट्रीटमेंट करायचं लिमिटेड स्वरूपात, म्हणजे मोजक्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रथमोपचार म्हणा त्याला, प्रथमोपचार करण्याची परवानगी आहे. अच्छा. पण कशी आहे, तुम्हाला एखाद्या डिग्री होल्डर डॉक्टरांचा किंवा जे एम-एस-सी, बी-एस-सी झालेले आहेत किंवा तुमच्या जवळचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की काही-काही लोकं ज्यांचा डिप्लोमा झालाय ते सुद्धा ट्रीटमेंट करतात आहे ट्रीटमेंट करतायत. आणि त्यांच्याकडे ॲक्चुअल राइट्स नाहीयेत. राइट्स नाहीयेत. पण कसं आहे, आता सध्या तुम्हाला म्हटलं, जनावरांची संख्या भरपूर आहे. प्रशासनावर पण भरपूर ताण आहे. हं, जे काही आपलं सरकारी जे जनावरांचा विभाग आहे, हं, पशुसंवर्धन विभाग आहे, त्या विभागावरती सुद्धा भरपूर ताण आहे. हं. मग ती लोकं तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. एक दवाखाना आसपासच्या 8-9 खेड्यांमध्ये काम करतं. 8-9 हो. खेड्यासाठी एक दवाखाना आहे. हं, आता त्याची संख्या वाढेल आता भविष्यामध्ये. मग त्या एका दवाखान्यामध्ये एक असतो पशुसंवर्धन अधिकारी, म्हणजे एक डॉक्टर असतो. हं, त्यांच्या हाताखाली अजून अजून एक मदतनीस असतो. पशुधन पर्यवेक्षक. हे दोघं जण असतात आणि अजून एक शिपाई वगैरे असतो, मल्टीपर्पज वर्कर असतो. ते अशी 3 माणसं, 8 गावं. एका गावामध्ये कमीत कमी धरून चाला तुम्ही 400 जनावरं असतील. हं. जास्त अमाउंट सांगत नाही मी. 400 जनावरं असतील. त्या 8-9 गावांमध्ये हे 3-4 माणसं काय करणार आहेत? किती आयडियली किती लोकं पाहिजे? म्हणजे प्रत्येक गावात 1 जण पाहिजे? प्रत्येक गावात एक दवाखाना पाहिजे. ओके. जसं प्रत्येक गावामध्ये माणसाचा दवाखाना असतो, बिलकुल. तसा प्रत्येक गावामध्ये एक पशूंचा दवाखाना असला असला पाहिजे. पाहिजे. ओके. पण मग ते होऊ शकत नाही आता. म्हणजे ॲक्चुअली आता आपण खरं पाहता जर बघायला गेलो आपण, तर ते शक्य नाही आता सध्याच्या ह्या वेळेत तर. ओके. पण प्रशासनाचं ते काम चालू आहे. मग अशा वेळी जेव्हा हा प्रशासनावरचा जास्त लोड आहे, तर त्यावेळी ही लोकं कामं करतायत तर करू देतात. अंडर एल-डी-ओ सुपरव्हिजनमध्ये हे कामं करू शकतात. करतात पण. हं, पण ही गोष्ट मी जेव्हा माझ्या समाज माध्यमावरून बोलतो, तेव्हा काही लोकांना रुचत नाही. हं. काय म्हणतात लोकं? काय, काय? मग मला तुम्ही पण आल्या-आल्या मला प्रश्न केला होता बाहेर आपण बोलताना, की तुम्ही त्या माणसांना टार्गेट का करता? तुमची भांडणं आहेत का त्यांच्यासोबत? माझी भांडणं त्या व्यक्तींबरोबर नाही आहेत किंवा ह्या क्षेत्रातल्या कुठल्याच व्यक्तीबरोबर माझं भांडण नाही आहे. आणि अजून लोकं म्हणतात, की
घंटे जळतोय. जळायचा काय संबंध आहे? मी माझ्या भागात तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, मी माझ्या भागात माझं प्रस्थ कसं तयार केलंय. माझा किल्लाच मी तसा तयार केलेला आहे, की मला कुठं बाहेर जायची पण गरज नाही. माझं इन्कम आहे, माझं कमाई आहे, माझी लोकं आहेत. हं. बस मला हे सोडून कुठं जायची गरज नाही. हं. मग अशी काही-काही एक लोकं आहेत, की त्या लोकांचं बोलण्यापेक्षा मी अगोदर सामान्य लोकांचं बोलतो. सामान्य पशुसेवक. हिडन जेम्स म्हणजे माझं जिथं गाव आहे, त्या गावात एक पशुसंवर्धन अधिकारी आहेत. पशुधन विकास अधिकारी आहेत. एल-डी-ओ. ते 5 वर्ष ते 5 ते 7 वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे या क्षेत्रामधलं. हं. त्यांनी काय करतात, त्यांचं म्हणजे त्यांची एक कामाची पद्धत किंवा त्यांनी काय करू शकतात हे सांगतो. जे हे असतं स्पर्म असतो. म्हणजे बुलचा जो स्पर्म असतो, तो स्पर्म अ, ह्याच्याखाली मायक्रोस्कोप खाली तो सेपरेट केला जातो. त्याला फर्टाईल करण्यासाठी जे फिमेलचं एग असतं, ते एग, ते स्पर्म एकदम मायक्रो लेव्हल, प्रिसिजन लेव्हलवरती काम करून त्याला ते बाहेर त्या पेट्री डिशमध्ये ते म्यूट करतात. हं. म्हणजे आय-व्ही-एफ माहिती आहे तुम्हाला? हं. माणसांमधले आय-व्ही-एफ. आमच्या भागातले 7-8 वर्ष शिक्षण करून, व्यवस्थित डिग्री करून, ते एम-एस-वी-सीकडे रजिस्ट्रेशन करून, म्हणजे चांगलं प्रिसिजननं कामं करणारी असं प्रिसिजननं काम करणारी असं प्रिसिजननं काम करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या भागात आहेत. हं. त्यांनी काय करतात, की बाहेरच टेस्ट ट्यूब बेबी जसं असतं, हां. तर बाहेरच ज्या गाईला समजा गर्भधारणाच होत नाही. तर त्या गाईला तिची गर्भधारणा कशी करता येईल? तर त्याच्यासाठी एम्ब्रिओ ट्रान्सफर असतं. हं. तर ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी बाहेरच अ, वळूचं आणि गाईचं ते अंश घेतलं जातं, स्पर्म घेतला जातो. अ, स्त्री बीजांड घेतलं जातं आणि ते बाहेरच लॅबमध्ये काय केलं जातं, म्युटेट केलं जातं. तिथं बाहेरच गर्भधारणा केली जाते त्यांची आणि मग ते गायीच्या गर्भाशयामध्ये सोडलं जातं. ओके. असं इतकं प्रिसिजनचं काम ते करतात. हं. पण ते कधीच असं गाजावाजा करत नाहीत, की मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. अरे माणसाचे डॉक्टर कधी स्वतःच्या नावासमोर होतो. Instagramचं अकाउंट सुद्धा नसेल त्या माणसांचं, माणसाच्या डॉक्टरचं. हां. तर त्यांनी स्वतःच्या नावासमोर कधी डॉक्टर लिहिणार नाहीत किंवा डायलॉगबाजी करणार नाहीत. आणि हे कुठले डिप्लोमा होल्डर लोकं काय करतात, स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लिहायचं, एखादा डायलॉग काढायचा. कुठला डायलॉग परवाचा होता, अमुक-अमुक डॉक्टर आपटीचं. हे डायलॉग काढून अहो, तुम्ही स्वतःच्या नावासमोर डॉक्टर ठेवताय. हं. त्याची क्रेडिबिलिटी राहू द्या ना मग. जर्मनचा डॉक्टर त्याच्या क्रेडिबिलिटीसाठी सगळं काम व्यवस्थित करतो. हं. मग तुम्ही पण तुमच्या नावासमोर डॉक्टर लिहिलंय ना, मग राहावा ना तुम्ही तसं. कशाला डायलॉगबाजी करत नाही? 30 दिवसाची गाय गाभ आहे का नाही हे तपासणं सुद्धा गुन्हा आहे. 30 दिवसात तुम्ही तिची गर्भधारणेची तपासणी करू शकत नाही हात टाकून. ती डिग्री होल्डर ॲक्चुअल जी डॉक्टर आहेत ती सुद्धा कामं करत नाहीत तसली. मग हं. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी 30 दिवसाची गाय तपासताय. आहे का नाही माहीत नाही ते. ती तपासताय तुम्ही. पण कसं कळणार 30 दिवसाची गाय प्रेग्नंट आहे की उगीचच नाही? उगं फेम मिळवायचा आहे. हे 30 दिवसात येऊन तपासते, 30 दिवसात त्यांना तपासते. मग हे जे ॲक्चुअल जी कामं करतात, ज्यांनी 10-10, 20-20 वर्ष ह्याच्यामध्ये खपवलेत ह्या पसुसेवेमध्ये, हे हिडन जेम्स. यांना कुठेतरी त्यांचे सेंटिमेंट जागे होत असतील ना. आम्ही एवढं काम करतोय, एवढ्या हालाकीत काम करतोय किंवा आम्ही शेतकऱ्याकडून पैशाची अपेक्षा करत नाही. ॲक्चुअल काम करतोय. जनावर वाचलंच पाहिजे असं काम करतोय आणि अजिबात नाव कमवत नाही आम्ही त्याचं. कुठेच आम्ही एक फोटो काढून टाकलेला नाही. कुठेच आम्ही एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला नाही. मग ही तुम्ही का करताय? तुम्ही तर डॉक्टर पण नाही. तुम्हाला तर कामं करायची परवानगी पण नाही. मग तुम्ही ह्या गोष्टी तुमची फुटकळ दारू आहे. तुम्ही काय करायचं असते कुठं तर वड्याला, कुठं तर सांधीला ते विकायची असते. तयार करायची, विकायची असते. हे योग्य नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतोय. तुमची फुटकळची दारू असेल, ती तुम्ही कुठं तर सांधीला, वड्याला लपवून-छपवून करणार ना. का तुम्ही असं चौकात येऊन सांगणार आहे, "बाबा, "ए, माझी दारू घ्या, माझी दारू घ्या." बिअर बारवाल्यासारखं तर करू शकणार नाही ना तुम्ही. हं. तुमचीच भाकरी आहे. तुम्हीच मांडीची आड लपवून खावा ना. सरकार हं. सुद्धा ह्या गोष्टीला अडवत नाही. हां. पण आता ह्या सरकारनं सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काय होतंय थोडक्यात सांगतो तुम्हाला. हं. ही लोकं काय करतात 3-3 महिन्याचे कुठं तर कुठल्यातरी एका डॉक्टरपाशी जातात, शिकतात त्याच्याकडून 3 महिनेच फक्त हां. 3 महिन्यात काही सुद्धा कळत नाही.
3 महिने कुठल्यातर डॉक्टरकडे जायचं, शिकायचं आणि एक कंटेनर बाजूला बांधायचा गाडीला, युनिकॉर्न घ्यायची. दुसरं काही नाही. युनिकॉर्न घ्यायची, त्याच्या बाजूला कंटेनरला टाकायचं, पुढं पशुसेवा नाहीतर संघर्ष टाकायचा आणि निघाली. हं. मग काय करणार? शेतकरी पण काय करतंय, नवीन आलं, ठीक आहे, ह्याच्याकडून थोडं ट्राय करून बघूया. शेतकऱ्याला पण त्या न्यूट्रिशनचं माहिती नाही. आता हळू-हळू माहीत होईल. न्यूट्रिशनचं माहीत नाही, प्रोटोकॉल माहीत नाहीत. मग काय करतो, ट्राय करूया म्हणून ह्या डॉक्टरला बोलवणार. कुठल्या? हे आत्ता 3 महिने कुठेतरी ट्रेनिंग घेऊन आलेलं आणि ते चालू केलेलं आहे. त्यांनी चालू के त्याला त्याला बघितलं, त्याला बोलवलं. ज्या गोष्टीला, ज्या आजाराला जे इंजेक्शन वापरायचं आहे, अँटिबायोटिक कुठल्या स्वरूपात वापरायचं आहे, डोस कसा असला पाहिजे त्याचा, बॉडी वेट कसा आहे, त्याच्यानुसार ड्रग ऑफ चॉईस कुठली पाहिजे, काय त्याला घंटा माहीत नाही. तरी पण ते डॉक्टर म्हणून मिरवते. कुठल्या पण आजारावर कुठलं पण इंजेक्शन टोचायचं. त्याच्याने काय झालंय आता महाराष्ट्रभरामध्ये एवढा अँटिबायोटिकचा रेझिस्टंट क्रिएट झालेला आहे, की जिथं ₹30 च्या, ₹40 च्या, ₹100 च्या इंजेक्शनानं जनावर दुरुस्त होत होतं. आज तिथं त्या ट्रीटमेंटची कॉस्ट तुम्हाला खरं वाटणार नाही. आज त्या ट्रीटमेंटची कॉस्ट ₹15,000-15,000 पर्यंत गेलेली आहे. बापरे! महिन्याभराचं, 10 दिवसाचं. त्या गाईचं तेवढं दुधाचं उत्पादन नाही. हं. मग तिथं शेतकरी काय करेल? जनावर ठेवेल का पुढं? आणि रेझिस्टंट पण क्रिएट झाल्यामुळं दुसरे अजून हायर अँटिबायोटिककडे चाललेत. ॲक्चुअली ह्यांना इंजेक्शन टोचायचं परवानगी नाही. ते काय करतात हायर अँटिबायोटिक वापरतात. मग ह्याच्यामध्ये कंपन्यांची सुद्धा मोनोपोली आहे. हां. कंपनी सुद्धा काय करतात, हे हे डॉक्टर कसे शहाणे झालेले आहेत तुम्हाला सांगतो. ह्यांना पण अँटिबायोटिकचा सुद्धा कळत नाही. हं. एम-आर येतो, तर त्याच्या कंपनीचं प्रॉडक्ट दाखवतो. ह्याच्यानं दगडी कमी होते, याच्याने मास्टायटिस कमी होतं. एवढं सांगितलं की झालं. मास्टायटिस दिसला की ते इंजेक्शन मार. दिसलं की ते मार. अरे ते ॲक्चुअली त्या जनावराला ती गरज नाही. ते मार. ह्याच्याने त्या अँटिबायोटिकचा रेझिस्टंट क्रिएट झाला. जनावरं परत त्या उपचाराला प्रतिसादच देत नाहीत. हं. मग ह्याच्यानं जनावरांचं आरोग्यमान तर खतऱ्यात आलंच, धोक्यात आलंच. ह्याच्यानं जनावरांचं आरोग्यमान तर धोक्यात आलंच. शिवाय पुढं महाराष्ट्रात जर असंच चालू राहिलं, हां. तर पुढं पशुसंवर्धनामध्ये किंवा जो काही दुग्ध व्यवसाय चाललेला आहे, जनावरांची संख्या झपाट्यानं कमी होणार. मला सांगा ह्याचं इतकं अनऑर्गनाइज्ड मार्केट आहे, तर गव्हर्नमेंट याच्यामध्ये का नाही हस्तक्षेप करत? कसं आहे आता तुम्हाला पहिलाच म्हटलं मी, याच्यामध्ये सरकार लक्ष देतंय, पण मनुष्यबळ कमी आहे आता सध्या सरकारचं. मग त्यांनी डॉक्टर आता भरती केली. मला सांगा, जर गव्हर्नमेंट लाडकी बहीण किंवा अशा योजनेसाठी जर इतका पैसा इकडे लावतंय, तर आय डोंट थिंक पैशाचा कुठे प्रॉब्लेम आहे. मग हायरिंग पैशाचा वगैरे का प्रॉब्लेम नाही होत? आता तुम्हाला एक गंमत सांगू का? प्रशासनामध्ये तर कमतरता आहेच. म्हणजे प्रशासन इतक्या लेव्हलपर्यंत पोहोचू शकत नाही. पण सरकारनं करायला पाहिजे. सरकार काय करते फक्त फ्रीबीज, फ्रीबीज हे चल तुला फुकट हे काय तुला अनुदान घे, तुला विमा घे, लाडकी बहीण घे, असल्याच गोष्टी करत राहिलेला आहे. हं. ॲक्चुअल जिथं काय गरज आहे, तुम्ही त्या शेतकऱ्याला कमवतं करा. त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढवता तुम्हाला असले फ्रीबीज द्यायच्या गरजच नाही. मग सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे डिग्री होल्डर डॉक्टर आहेत का नाही यांना काम हे करतातच. पण यांच्याबरोबरचे हे जे डिप्लोमा होल्डर आहेत का नाही त्यांच्यावर पण थोडासा अंकुश आणला पाहिजे. करू हं. द्यात त्यांना काम. त्यांचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून घ्या. आता ते एम-बी-बी-आरच्या मार्फत ते रजिस्ट्रेशन करून घेतायत. हं. पण ते फक्त एआयचं रजिस्ट्रेशन करून घेतात. एआयमध्ये सुद्धा कुठल्या पण गाईचं सिमेंट कुठल्या पण गाईला भरतात. कुठल्या पण वळूचं सिमेंट कुठल्या पण गाईला भरतात. त्याच्यामुळं सगळं ते ब्रीडिंगचं सगळं कोलॅप्स झालेलं आहे. गाई दूध देण्याची क्षमता कमी झालेली आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हणायला गेलात तर तुम्ही तिचं रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. कुठला पण वळू, कुठल्या पण गाईला ह्याच्यानं सगळं खराब झालेलं आहे. मग ह्याच्याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्यातलं पहिलं पाऊल मला वाटतंय एम-बी-बी-आरच्या माध्यमातून ह्यांनी सुरुवात केलेली आहे सरकारनं. पण जे ट्रीटमेंट करतायत त्यांच्यावर ठीक आहे त्यांना पण करू द्यात. पण त्यांना त्याच्याबद्दलची थोडीशी अवेअरनेस तयार करा. तुमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे ना, तर हे घ्या. आम्ही तयार आहोत हं. प्रायव्हेटवाले. हं. यांना पण घ्या. ह्यांना तुम्हाला वाटतंय ना, तर त्या डिग्री होल्डर डॉक्टरांबरोबर ह्यांचं महिन्यातून एखाद्या वेळेस ट्रेनिंगचं सेशन लावा. ते स्टेथोस्कोपने जनावरांचे ठोके कसे मोजतात हे पाहायचं शिकवा. बेसिक गोष्टी शिकवा ना, ज्याच्याने डायग्नोस क्लिअर करता येतो. हे हं. गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ते अंडर एल-डी-ओ सुपरव्हिजनमध्ये ते ट्रीटमेंट करायला अलाऊ आहे, तर त्याच्या त्याच्या माध्यमातून कामं करू द्या. हं. मग याच्याने काय होईल, की
कुठला डॉक्टर कुठली ट्रीटमेंट करतो हे तर सरकारला सुद्धा कळेल, सरकारी डॉक्टरांना पण कळेल आणि जर काही अनावधानानं जर शेतकऱ्यांचं, जनावरांचं नुकसान झालं, तर ते कुठल्या ट्रीटमेंटमुळे झालं, कुठल्या व्यक्तीमुळे झालं, हं. ते खरंच ते चुकीच्या ट्रीटमेंटमुळे झालं, की ती पुढं किती पुढं सर्व्हायव्ह होऊच शकणार नव्हतं जनावर त्याच्यामुळे झालं. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा सरकारला ट्रॅक करता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही थोतांड माजलेलं आहे, जे काही थोतांड माजलेलं आहे, ते कमी करण्यासाठी सरकार आहे ना, सरकार करू शकतं. कायद्याचं राज्य आहे. याच्यामध्ये काही लॉज आहेत? सपोज एखादा डिग्री नसलेला डॉक्टर त्यांनी काहीतरी ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामुळं जर एखादा पशु दगावला, तर त्याच्यावरती काही लॉज आहेत? 1960चा एक कायदा आहे प्रिव्हेन्शन ॲक्ट याचा जनावरांच्या संदर्भातचा आहे. त्याच्यामध्ये अशा लोकांनी जर ट्रीटमेंट केली, ज्याच्याकडे डिग्री नाही, शिक्षण नाही, अशा लोकांनी जर चुकीची ट्रीटमेंट केली, त्याच्यामुळे जर जनावरावर कुठला तर अतिप्रसंग ओढवला, तर तो त्याच्या विरोधात मग तो कितीला तयार झालेला कायदा? 1960ला तयार झालाय. त्याच्यात परत काहीच सुधारणाच नाही. त्याच्यात किती शिक्षेची तरतूद किती त्याच्यात शिक्षेची तरतूद किंवा दंडाची तरतूद किती असेल माहिती आहे? हं. फक्त ₹20. हो. त्याला काही अपडेटच नाही केलं परत. अपडेटच नाही केलं. म्हणजे गव्हर्नमेंट अशा गोष्टीमध्ये आय डोंट थिंक इतकं लक्ष देतंय. कारण काय फरक पडतो कोणाला? असं लोकांचे विचार झाले. आजकाल लोकं झाले डॉग लव्हर किंवा अशा गोष्टी स्पेसिफिक गोष्टींसाठी लोकं रस्त्यावर उतरतात आहे किंवा एकदम त्यांची भावना जुडलेल्या आहेत. बट व्हॉट अबाउट ह्या सगळ्या गोष्टी जे ॲक्चुअली शेतकऱ्यांना बिझनेस करू देतात आहे किंवा ॲक्चुअली प्रत्येकाच्या घरात दूध येतंय. पण दूध कुठनं येतंय? कसं येतंय? काय ते लोकांना काहीच पडलेलंच नाही. पडलेलं नाहीये. हां, तर त्यात ते खूप मॅटर करतं असं मला वाटतंय. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आता तुम्ही म्हणालात डॉग लव्हर जसे आहेत, तसे मग आपले गोप्रेमी पण आहेत, गोसेवक आहेत. हां. ह्यांनी पण लक्ष देत नाहीत, कारण ह्यांना माहीतच नाही. हे सोडा, आमच्या क्षेत्रामध्ये एक एक्स-वाय-झेड संघर्ष योद्धा म्हणून एक डॉक्टर फिरतो. तर ते काय करतो, त्याला वाटतं, की माझ्या पाठीमागं एका नेत्याचा हात आहे आणि ते त्याच्या जवळ-जवळ फिरायचं, त्याच्या समोर फिरायचं, त्याच्यासोबत फोटो काढायचे. आता परवाच एक एक हे होता, व्हिडिओ होता, ते लगेच त्याने डिलीट केला. मुख्यमंत्री साहेबांच्या गळ्यात हार घालतोय तो व्यक्ती. हां. जबाबदारीने सांगतोय. मुख्यमंत्र्याच्या गळ्यात हार घालताना त्याला ते असं ढकललं जातं, "सरक तू बाजूला" म्हणून. तरी पण तो पुढं-पुढं जातो. तिथं व्हिडिओ काढतो, फोटो काढतो. समोर आमदार आहेत, बाजूला अजून कोणतरी अमुक-अमुक आहे, जे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतात. अशा बरोबर तो फोटो काढतो आणि मग तो व्हायरल करतो. मग त्या लोकांना, नेत्यांना वगैरे काही माहिती नाही, हा डॉक्टर खरा डॉक्टर आहे का डुप्लिकेट डॉक्टर आहे, काही माहीत नाही त्यांना. मग जर समजा आमदार लोकांना जर कळत नसेल, हा डॉक्टर आहे, डुप्लिकेट डॉक्टर आहे, ओरिजिनल डॉक्टर आहे, हे जर आमदार खासदारांना जर कळत नसेल, तर आमच्या सामान्य शेतकऱ्यांना काय कळत असणार? मुख्यमंत्र्यांपाशी जर त्यांनी हार घालणारा व्यक्ती फोटो काढतो मुख्यमंत्र्यांपाशी म्हटलं, तर हा महाराष्ट्राच्या लेव्हलचा टॉपचा डॉक्टर आहे, असं वाटतंय. मग त्याच्याकडे पूर्ण सर्टिफिकेट सुद्धा नाही, डिग्री नाही. हं. मग तो जर व्यक्ती समजा कुठेही जायचं, ट्रीटमेंट करायची. अहो, मला मला स्वतःला 30 किलोमीटर गावाच्या बाहेर जायचं म्हटलं, 30-40 किलोमीटर बाहेर जायचं म्हटलं, की जमत नाही. मला तेवढं कामाचं लोड असतो किंवा मला ते सोडून जाता येत नाही. मग पाठीमागे अशा काहीतरी अडचणी येतात. मग मला तिथं राहावंच लागतं. हं. पशुसेवेच्या संदर्भातून. मग ही लोकं 500-500 किलोमीटर बाहेर जातात. ते पण मोठ्या-मोठ्या गाड्याने आणि तिथं जातात त्या शेतकऱ्याला मग काय हे फ्रीमध्ये जातात का? त्याला काय तर डिझेल वगैरे तर लागत असेल ना गाडीला. हं. मग ते काय फ्रीमध्ये करतात. संत महात्मे आहेत का हे? जातात, ट्रीटमेंट करतात. जिथं ₹1000-1,500 ट्रीटमेंटची कॉस्ट व्हायला पाहिजे, तिथं 22,000, 23,000 ₹23,000 घेऊन येतात ते. गाडीत बसलं, गाडीपासून एक 5-6 त्या लोकेशनपासून एक 5-6 किलोमीटर लांब आला, की तिथून फोन त्या शेतकऱ्याचा फोन ब्लॅक लिस्टमध्ये टाकायचा. संपला विषय. काही त्याला घेणं-देणं नाही. आपले पैसे खिशात आले, हं. निघायचं पुढचे. हं. रोज नवीन बकरा. असाच नवीन शेतकरी शोधायचा, गंडा घालायचा. अगदी सी लेव्हलची चौकशी करायची. त्याच्याकडे जायचं म्हणलं, की कुठं ह्याचा घंट्याबरोबर ह्याचा कुठं कॉन्टॅक्ट आहे का? हे कुठं तर ट्रॅप करतील का मला? एवढं सगळं त्यांनी हे करतात. हं. प्रिव्हेन्शन करतात. आणि मग तिथे त्या ठिकाणी जायचं. मग त्या शेतकऱ्याचा जर संपर्क माझ्याबरोबर जर नसेल किंवा मला जर फॉलो करत नसेल, तर त्याला बरोबर गाठायचं, त्याला कापायचा चांगला. हं. मग मुख्यमंत्र्यांना जर हार घालणारा व्यक्ती असं करत असेल,
तो फोटो टाकल्यानंतर हे वाटायला लागलं ना लोकांना, हे ठीक आहे, ऑथेंटिकेट आहे हा. हं. विश्वास ठेवण्यासारखा आहे असं वाटायला ऑब्व्हियसली लागलं. म्हणजे एखाद्याचा फोटो मुख्यमंत्र्यासोबत आहे, लोकांना ब्लाइंडली वाटेल, की हा कोणीतरी मोठा डॉक्टर आहे किंवा कोणीतरी मोठा व्यक्ती आहे. हां. ऑब्व्हियसली एक ट्रस्ट लेव्हल येतोच त्यामुळं. मग अहो साहेब, ह्या महाराष्ट्रामध्ये एवढे जबरदस्त डॉक्टर आहेत की नाही, ॲक्चुअल डॉक्टर, की ते एवढे जबरदस्त डॉक्टर आहेत, की त्यांनी कधीच आपलं क्षेत्र सोडून पुढे गेलेच नाहीत. माझं काय काम आहे? मला मला या ठिकाणी काम करायचं आहे. मला या ठिकाणी सेवा द्यायचं आहे, सर्व्हिस द्यायची आहे. या ठिकाणीच राहून करतो ना मी. मला हं, काय गरज आहे सांगा? माझं प्रेम पशुसेवेवरती आहे. माझा संघर्ष जर पशुसेवेमध्ये असेल, तर माझं लोकेशन सोडून मी का जाऊ? माझ्या आसपासच जनावरं आहेत ना, ते दुरुस्त करतो. हं. बरोबर आहे. तर मग असं जर फिरत राहणार असेल, मग ह्यात संघर्ष कुठून आहे? तुम्ही फिरतीवरचेच आहात. आणि फिरणारा माणूस हा फिरतच राहतो आणि जे हिडन जेम्स म्हटलो मी, हिडन जेम्स आहेत, ते आतून कामं करतात. परंतु ही ह्यांच्या असल्या वागण्यामुळं, ह्यांच्या असल्या फसवेगिरीमुळं जे ॲक्चुअल कामं करतात, जे खरंच पशुसेवेला वाहून दिलेली माणसं आहेत, त्यांचं सुद्धा नाव यांच्यामुळं खराब होत आहे. हं. मला मला सांगा, की जे पशुवैद्य असतात, तुम्ही जसं बोलताय, की आम्ही पूर्ण लाईफ डेडिकेट केलेली आहे पशूंसाठी. हं, तर ॲक्चुअल तुमची लाईफ कशी असते? पशुवैद्याची आपण जसं मराठी मूव्हीमध्ये पहिलं बघायचो, की "अरे, ते वैद्याला बोलवा." फारशी इज्जत दिली जात नव्हती. करेक्ट. तर मला सांगा लाईफ कशी असते? पहिलं कशी होती आणि आता कशी आहे? हां, बरोबर. मी एका रीलमध्ये पण म्हटलं होतं मी, की पूर्वीच्या काळामध्ये मराठी पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तर जनावरांचा डॉक्टर म्हणलं, की ठीक आहे, खिल्ली उडवून द्यायची. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये असं काय Instagramचं वगैरे तेव्हा काय वारा नव्हतं किंवा ते स्क्रोलिंग ॲडिक्शन नव्हती आणि काय नव्हतं. त्यावेळी मग ते जे मध्यंतरीच्या काळामध्ये प्रायव्हेटमधले असू द्यात, डिप्लोमा होल्डर असू द्यात हं, किंवा डिग्री होल्डर डॉक्टर असू द्यात. यांनी एवढं जबरदस्त काम केलं. म्हणजे समजा आतापर्यंत जेवढं पशुधन विकसित झालेलं आहे, ह्या सगळ्या त्या लोकांच्या जीवावर आहे ना. त्यांनी तेव्हा तेव्हा मेहनत घेतली. ओरिजिनल जे काय आहे जेन्युइन कामं केली. त्यामुळं आता एखादं आंब्याची कोय लावल्यानंतर लगेच तो उद्या उठून आंबे लागणार आहेत का त्याला? मग त्या लोकांनी बरोबर झाड वाढवलं. हे पशुसेवेचं झाड वाढवलं, रोपण केलं, रोप लावलं, झाड केलं. त्याची फळं आता ही आपल्याला दिसतायत. पशुसंवर्धन विभाग म्हणा किंवा ही आपली पशूंची संख्या बघा, दुग्ध व्यवसाय बघा हं, महाराष्ट्रातला. हं, तर हे त्या मध्यंतरीच्या काळामध्ये त्या लोकांनी एवढं जेन्युइन काम केलं आणि माणसाच्या डॉक्टरला जेवढी किंमत मिळते, तशी किंमत ह्या जनावराच्या डॉक्टरांना मिळवून दिली. हं. का? तर माणसाला बोलता येतं. तो तो समोरच्या माणसाला सांगू शकतो. समोरच्या डॉक्टरला सांगू शकतो, की मला पोटात दुखतंय, मला छातीत बरोबर. दुखतंय, हं. मला खोकला आहे. हे सांगू शकतं. पण जनावर सांगू शकतं का? नाही. मग त्याला काय त्रास होतोय हे जाणून घेणारं, हे कौशल्य आहे त्या आमच्यासारख्या लोकांमध्ये, जनावरांच्या डॉक्टरांमध्ये, हं, की ते कळतं त्याला, की त्याला बघितल्यानंतर त्याची जी काही लक्षणं आहेत, ते पाहून त्याला लक्षात येतं, की याला काय त्रास होतोय. हं, मग मुक्या प्राण्याची सेवा म्हणून ह्याला एवढं स्थान मध्ये मिळालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये, की माणसाचं डॉक्टर काय ठीक आहे, त्याला काय सांगितल्यानंतर समजतं. हं, मग त्याच्याकडं डायग्नोज करण्याच्या किंवा त्याला तपासणी आता किती मोठी यंत्रणा आहे, हं. आय-सी-यू सारखी यंत्रणा आहे. मग ह्या व्हेटरनरी क्षेत्रामध्ये किंवा जनावरांच्या सेवेमध्ये असल्या गोष्टी नाही आता, कमी आहेत. आता वाढायला लागल्यात. मला सांगा, तुम्ही कसं आयडेंटिफाय करता, की कोणत्या गाईला किंवा म्हशीला कोणता आजार झालाय? तसं लक्षणांवरून आधारित लक्षणांवरनं. लक्षणांवरून. तिला ओके. काय दिसतंय? ताप आहे का? खात नाही का? किंवा दूध कमी झालंय का? शेण कसल्या प्रकारचं पडतंय? ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. शेणाच्या कलरवरनं पण कळतं. शेणाच्या कलरवरनं, त्याच्या थिकनेसवरनं सुद्धा लक्षात येतं. हं, मग असे भरपूर असे पॅरामीटर्स आहेत ते पाहून ठरवतात आणि त्याच्यावरनं पुढं मग कुठला आजार झाला असेल, मग ते आता पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा पॅथॉलॉजीमध्ये जनावराचं रक्त, दूध ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यावरून मग डायग्नोज केला जातो. मग हे मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या लोकांनी एवढं ह्याला नेलं टॉपच्या लेव्हलला हे पशुसंवर्धन किंवा पशुसेवा हा विषय एवढा टॉपला नेला होता, की जनावराचा डॉक्टर आणि माणसाचा डॉक्टर फरकच राहिला नव्हता. हं, इव्हन असं समजत होते, की जनावराचा डॉक्टर म्हणजे ह्यांच्यापेक्षा पण भारी आहे बाबा. हं, कसं आहे, ह्यांना सांगावं लागतं, ह्यांना न सांगता कळतंय. हं, आणि मुक्या प्राण्याची सेवा हे पुण्याचंच काम आहे. आणि मग ह्या आता जे आलेले आहेत लोकं Instagramवरनं
हे सगळं क्रेडिबिलिटी सगळी जे काही नाव आहे ते सगळं धुळीत मिळून पुन्हा एकदा चेष्टेचा विषय झालेला आहे. हं. कुठं हात लावल्या-लावल्या गाय उठते म्हणे. 5 मिनिटात. अहो 20-20 दिवस जी गाय बसलेली असते, ती गायीच्या खालच्या भागाला तिनं काय बसलेली गाय का उठून दुसरीकडे जाऊन काय लघवी करणार आहे का? तिचं शेण विस्तार सगळी तिच्या जागेवरच पडते ना, बसलेली आहे तिला उठताच येत नाही. हं. मग तिच्या खालच्या भागाला जखमा होतात सगळ्या. त्या जखमा दिसत नाहीत त्यांनी उठवलेल्या गायी. मग ही माणसं पोहोचतात आणि त्या गायीला उठवतात. सो कॉल त्याला डाउनर सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्याला हं. उठवतात. मग उठवल्यावर काय पण नसतं. गाय एकदम चकाचक चकचकीत गाय असते. काल धुतल्यासारखी, आज धुतल्यासारखी. मग हे हे जे दाखवतात की नाही, हे मिल्क फीव्हर असते. म्हणजे जनावराचं कॅल्शियम कमी झालेलं असते, त्यात ती बसलेली असते. तिला कॅल्शियम दिलं, त्या सुधारित व्यवस्थेमध्ये व्यवस्थित कॅल्शियम दिलं की गाय आपोआप उठते. हं. त्याला कधी-कधी 5 मिनिटात उठते, कधी-कधी 5 तासांनी उठते. पण उठते. कधी कॅल्शियम कमी असेल आणि त्याची पूर्तता केल्यानंतर उठते. हं. मग ही लोकं काय करतात, हे डाउनर आहे बघा. मी गेलो, मी ह्याला ट्रीटमेंट केलं. काय ट्रीटमेंट केलं काय सांगत नाहीत. उद्या गाईचं काय झालं ते सांगत नाहीत. पण आज मी जाऊन हिला उठवलं, एवढं उठवेपर्यंत शेपटीला धरून उठवायचं, काय पण करायचं. कट-कट ते शेपूट असतं ना, ते शेपूट मोडलं की ते जीवाच्या आकांतानं गाय उठते, पूर्ण जोर लावून उठते. उठली, झालं तेवढाच व्हिडिओ काढायचा, व्हायरल करायचं, बस. आणि तिथून पुढे मग दुसरं अजून मग आता आपली जी महाराष्ट्रातले शेतकरी म्हणलं, भोळा-बाभाडा शेतकरी आहे. त्याला जर Instagramवर ते अशा गोष्टी दिसत असतील, की बाबा 5 मिनिटात त्याने गाय उठवते. असेल काय तर. माझी 5 मिनिटानं नका 1 तासानं उठवू द्या. पण ह्या हं. डॉक्टरला बोलवतो. आणि हं. ॲक्चुअली ही माणूस तिथं पोहोचतो. काय करायचं ते करतो. आपल्या लुटालुटीचं काय काम करतो निघून जातो. आता हं. मध्यंतरीची एक केस होती. 5,00,000ची गाय हरियाणावरून आणलेली होती. हरियाणा का पंजाबवरून आणलेली होती. त्या गायीला होतं अ, अनाप्लाझ्मा, रक्तक्षय झालेलं होतं तिचं. रक्त कमी झालेलं होतं, एच-बी कमी झालेलं होतं, ताप होता तिला गुळचिट ताप. 108 काहीतरी फॅरनहाईट इतकं ताप होता त्या गाईला. मग हे गेले तिथं बघितलं त्यांनी काय ट्रीटमेंट केली. तिथं एक सुद्धा सलाईन लावायची गरज नसते. तिथं ते जाऊन 8-8, 10-10 सलाईन लावल्या. रक्त पातळ झालेलं असतं त्यात ह्यांनी सलाईन लावल्या. किती? 8-8, 10-10 सलाईन लावल्या. त्यात ती गाय तरपडून मेली. हं. 5,00,000चं त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. 5,00,000चं नुकसान झालं. परत ते मुकं प्राणी मेलं. त्याच ठिकाणी जर वेल एज्युकेटेड डॉक्टर तिथं पोहोचला असता, एम-एस-वी-सीकडे रजिस्ट्रेशन केलेला किंवा महावेडचा एखादा जर डॉक्टर तिथं पोहोचलेला असता, गव्हर्नमेंटचा डॉक्टर तिथं पोहोचला असता, त्याचे हं. रिपोर्ट्स व्यवस्थित बघितले असते, काय कमतरता आहे तिथे भरपूर भरपाई करण्याचा प्रयत्न केला असता, तिथं ती गाय वाचली असती. मग हे माणूस काय केला, तिथे गेला, काय तर वेडीवाकडी ट्रीटमेंट केला, एक व्हिडिओ काढला त्या गायीबरोबर आणि तिला म्हटलं, की "ही 5,00,000ची गाय आहे शेतकऱ्याची, पांडुरंगा बघ आता तूच, वाचव ह्या गाईला." असं नाही ना. म्हणजे जेव्हा चमत्कार होतो तेव्हा तुम्ही देव माणूस. तेव्हा तुम्ही शेतकऱ्याकडून पाया पडून घेता आणि जेव्हा तुमच्या हातातून केस गेलेली असते तेव्हा काय म्हणायचं? पांडुरंगा. "पांडुरंगा तूच वाचव बाबा मुक्या हं. प्राण्याला, आता शेतकऱ्याच्या जीवाला." सरासर नालायकपणा आहे आणि ह्याच्यामुळं आमच्या क्षेत्राचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. ठीक आहे. आम्ही आहे सुधारायला, आम्ही प्रयत्न करतोय. हे प्रयत्न कंटिन्यू चालत राहणार. बरेचसे आता त्या आमदाराच्या त्या पासून पण त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण आपण काही थांबलेलं नाही. आणि अजून इथून पुढे सुद्धा जे कोणी असं जर गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल, जे हिडन जेम्स आहेत डॉक्टरांच्या जे ॲक्चुअल कामं करतात त्यांच्या जर नावाला ह्याने जर नाव खराब करण्याचा प्रयत्न केला Instagramचा कोण पण असू द्या. हं. तर त्यांना तर माहिती आहे, माझ्या फॉलोअर्सला पण माहिती आहे, मीच काय सोडत नसतो. हं. म्हणजे मी काय असं काय दादा आहे, गुंडा आहे असं काही नाही. आपलं जे काही आपल्याला जे समजतं. मला माझी गाय वाचवायचं आहे मला माझ्या महाराष्ट्रातलं पशुधन वाचवायचं आहे. हं. हे क्षेत्र वाचवायचं आहे. हं. त्यासाठी मी माझ्या हातामध्ये हे घेतलेलं एक आंदोलन आहे. हां. बस बाकी काही नाही. आणि याच्यामध्ये गुरु गुताडे माझे मित्र आहेत. त्यांनी ते ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. त्याच्या थ्रू आता मेडिकलचं कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठलं मेडिसिन पाहिजे तिथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्णपणे आता ते पूर्ण ऑपरेशनल झालेलं आहे. काय म्हणजे सपोज एखादा शेतकरी बसला कोल्हापूरमध्ये हं, आणि त्याच्या गायीसाठी एखादं आपलं औषध पाहिजे, जे आता आहे सपोज धाराशिवमध्ये. हं. तर त्या ॲप्लिकेशनवरून ते ऑर्डर करू करू शकतात. शकतो. बिलकुल जसं Amazonवरून, Flipkartवरून तुम्हाला जे लागणाऱ्या गोष्टी तुम्ही खरेदी करता, हं. तसंच आम्ही काय करतोय, हे सगळे मेडिसिन्स आता कोल्हापूरच्याच आसपासच्याच मेडिकलमधले आम्हाला कनेक्ट करून घेतोय. कनेक्ट केलेल्या मेडिकल काय करतात, त्यांचे प्रॉडक्ट लिस्ट करतात आणि मग शेतकऱ्याला जर गरज असेल, कोल्हापूरच्याच शेतकऱ्याला जर गरज असेल, तर तिथल्या कुठल्या मेडिकलमध्ये ते प्रॉडक्ट अवेलेबल आहे का नाही, ते ॲप्लिकेशन आपले आपण सर्च करतं, हं. लोकेशन बेस
आणि तिथूनच ते प्रॉडक्ट त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जे काही पार्टनर्स आहेत Flipkart, Amazonचे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत, ते पार्टनरच तिथपर्यंत ते पोहोचवतात. ओके. मग ह्याच्यामध्ये जर समजा कोल्हापूरच्या लोकेशनमध्ये जर ते अवेलेबल नसेल, तर महाराष्ट्रभरातनं कुठनंही ते कुठेही औषध अवेलेबल असू द्या, तिथून त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. ओके. हं. हे फक्त पशु रिलेटेड असेल की माणसं रिलेटेड पण आहे? आता त्याच्यामध्ये बघा, पशूच्या आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातच असणार आहे, भविष्यात सुद्धा. हं. आता हे झालं मेडिकलचं. मेडिकलवाल्यांनी पण आमच्यासोबत संपर्क करावा आणि आम्ही ते त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना ते कनेक्शन करून देईन आम्ही. हं. महाराष्ट्रभरच. आता एखाद्या कुठल्यातरी गल्लीबोळामध्ये मेडिकल असेल, त्याला की लोकेशन मिळत नाही व्यवस्थित. कुठलंही कारण असू शकतं. एखाद्याला गाळा मिळालेला नसेल, दुकान मिळालं नसेल. मग त्यांनी कुठल्यातरी एका ठिकाणावर टाकलं असेल, त्याला गिराईक मिळत नसेल. तर त्यांना महाराष्ट्रभराचं गिराईक मिळवून द्यायचं काम माझ्याकडे आहे. हे आमच्या ॲप्लिकेशनकडे आहे. हं. एक तर मेडिकलवाल्यांचं भलं झालं. दुसरं शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या औषधं तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. तिसरं आमची गाय वाचली, आमचं जनावर वाचलं, शेतकऱ्याचं जनावर वाचलं. हे हं. 3 आमचे इंटेन्शन आहेत, ते त्यातून फुलफिल होतात. ओके. बस अजून काय आहे भविष्यामध्ये आता शेतकरी काय करणार? आता हे थोडं-थोडं कारण आमच्याकडे पण पैशाची कमतरता आहे. आता मला पण पैशाच्या कमतरतेवरून पण भरपूर वेळा चिडवलं गेलं, की ह्याच्याकडे गाडीच नाही म्हणून हे तर लोकांवरती जळतो म्हणून ह्यांना ट्रोल करतो असं काही नाही. जेव्हा मी काय केलं होतं एक दिवशी मी गाडी घ्यायला निघालो होतो आम्ही म्हणजे घरात वगैरे सगळ्यांना सांगितलं मी थोडेफार पैसे जमवले होते. मग गाडी घ्यायला निघालो आणि मग मला माझा मित्र गुरु गुतडेचा फोन आला मला, की ॲप्लिकेशन ह्या-ह्या फेजमध्ये पोहोचलेलं आहे आपलं डेव्हलपमेंट आणि थोडीशी पैशाची गरज आहे. माझ्याकडे पण आहेत आणि थोडीशी तुमच्याकडून पण मिळाली तर ठीक आहे. मग मी काय केलं, गाडीला आम्ही आता डाउन पेमेंट भरायला जाणार होतो. घरी सांगितलं होतं, तयार झाले होते सगळे. आम्ही निघालो होतो तेवढ्यात फोन आला. घरच्याला म्हणलं, "थांब, हे महत्वाचं आहे. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना महत्वाचं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी. हं. हे पैसे आपण आपल्या लक्झरीसाठी न वापरता आपण जर इकडे वापरलं, भविष्यात हं. हे महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी येईल." म्हणून मी ती काय केली, ती डाउन पेमेंट भरायची रक्कम मी गुरुसाहेबाला पाठवून दिली. हं. तिथून पुढे मग डेव्हलपिंग तेच भरपूर मेहनत घेतात बरं का त्याच्यासाठी. आणि ते पुढं मग रन झालं आणि मग आता महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांच्या कामी पडतंय ते. हं. चिडवणारे चिडवले. आता सुद्धा थोडंसं इनिशियल स्टेज आहे. तरी पण आम्ही लॉन्च करून एक 7-8 दिवस झाले असतील. म्हणजे मार्केट प्लेस लॉन्च केल्यापासून 7-8 दिवस झाले असतील. तरी पण आम्ही एक 2.5 लाख ते 2,70,000 समथिंग अशी काहीतरी रक्कम आम्ही एवढ्यापर्यंतचा बिझनेस आम्ही 7-8 दिवसामध्ये केलेला आहे. हं. आहे, स्कोप आहे. शेतकरी सुद्धा त्याला अडॉप्ट करतायत. मेडिकलवाले सुद्धा अडॉप्ट करतायत आणि भविष्यामध्ये याला चांगलं आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी केलेला पहिला ई-कॉमर्स आहे हा. हां. भविष्यामध्ये आम्ही पुढे काय करणार आहोत, की शेतकऱ्यांनी तयार केलेला कच्चा माल किंवा बाय प्रॉडक्ट असू द्या. शेतकऱ्यांनी तयार केलेलं बाय प्रॉडक्ट हे काय करणार त्या आमच्याच ह्या ई-पेटवेटच्याच माध्यमातून पूर्ण देशभरापर्यंतच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. तूप तयार करा, लोणची तयार करा, गवऱ्यासुद्धा तयार करा. त्यासुद्धा आम्ही भारतभर आम्ही त्या विकू हं. आमच्या माध्यमातून. ओके. काहीही तयार करा. बचत गटाच्या माध्यमातून असू द्या, महिलांनी कुठलं एखादं प्रॉडक्ट तयार केलेलं असू द्या, ते सुद्धा आमच्या हं. माध्यमातून आम्ही भारतभर पोहोचवू. हं. इव्हन आमचे थोडेसे डॉक्युमेंटल प्रोसेस चालू आहे. ती पण कंप्लीट झाल्यानंतर आम्ही हे शेतकऱ्याचं मार्केट, शेतकऱ्यांनी तयार केलेला माल आम्ही जगभरात पोहोचवण्याचं काम करणार आहे. हं. ह्या फेजला शेतकऱ्यांचा सपोर्ट आता पण मिळतोय, भविष्यात पण मिळणार आहे कारण आम्ही काम जेन्युइन करतोय. हं. मेडिकलवाल्यांचा सपोर्ट मिळतोय कारण आम्ही त्यांना त्यांना व्यावसायिक संधी निर्माण करून दिलेली आहे. हं. यामुळे सगळं एकंदरीत शेतकरी सुखी होईल, पशुसेवक सुखी होईल आणि महाराष्ट्राला इकॉनॉमी बूस्ट होण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करतोय.